दादा नाव सांगा. माझं नाव हरीश श्रीराम राठोड. मी एका वर्षापासून बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी कायमस्वरूपी लढत आहे आणि आमच्या बंजारा समाजाच्या काही गोष्टीसाठी त्या बंजारा समाजाच्या मूलभूत हक्क म्हणजे ज्या 50 वर्षापूर्वी जे हिसकावून घेतलेले आहे ते एसटी आरक्षण मिळावं म्हणून मी आज रोजी या ठिकाणी तहसील कार्यालय अंबड या ठिकाणी मी उपोषणाला बसलेलो आहे. अच्छा, आज जे तुमचं आमरण उपोषण तुम्ही बसलेले आहे ते काय काय मागणी आहे तुमच्या कुठून? बंजारा समाजाच्या मूलभूत मागणी म्हणजे एसटी आरक्षण आहे. हैदराबाद गॅजेटनुसार आणि सीपी बेरारानुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावं म्हणून मी या ठिकाणी एका वर्षापासून मी बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी लढतोय. तर या महत्वाच्या गोष्टीकडे प्रशासन आणि सरकार हा दुर्लक्ष करत आहे म्हणून मी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे. किती वर्षापासून चालू आहे ही मागणी 2005 वेळेस धरणे आंदोलन आमचे परमपूज्य रामराव बापू यांनी दिल्लीला धरणे आंदोलन केलं तेव्हापासून ही आमचा मागणीचा प्रवास चालू आहे. पण काही मध्यंतरी कालांतरामध्ये 2 वेळेस केंद्र सरकारकडे शिफारस आमच्या पोहोचलेला आहे पण महाराष्ट्र सरकार हा त्याच्यावर काही फॉलोअप घेत नाहीये. प्रत्येक वेळेस आता आमच्या बंजारा बांधवांनी आता लाखोच्या संख्येने मोर्चा निघलेत त्याच्यावर पण त्यांचं स्पष्टीकरण नाहीये. समिती दाखल झाली त्या समितीवर काम करण्यास कोणी तयार नाहीये. त्यासाठी बंजारा समाजाला या सरकार हा दिशाभूल करण्याचं काम करतोय म्हणून आम्ही जनजागृती आणि बंजारा समाजाला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून इथून आम्ही लढा चालू केला. किती वेळेस निवेदन दिलं तुम्ही त्यांनी? आता माझं स्वतःच आता 4थी वेळेस माझा प्रयत्न आहे आंदोलनाचा. आमच्या काही बांधवांनी उपोषण केले. प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये लाखोच्या संख्येने मोर्चा निघले. या सरकार हा झोपलेला आहे पण येणारा काळ खूप कठीण राहणार आहे सरकारांसाठी आणि मी बंजारा समाजाला विनंती करतोय आता वेळ आलेली आहे या सरकारला जागा करण्यासाठी आपल्याला घरातून बाहेर पडावं लागेल तेव्हा हा सरकार कुठेतरी बंजारा समाजाला स्थान देण्यासाठी पुढे येईल असं मी अपेक्षा करतो. तुम्ही ज्या ज्या वेळेस त्यांना निवेदन दिले त्यांचा रिस्पॉन्स कसा वाटला? रिस्पॉन्स 1% नाही. कुठल्या सरकारच्या शिष्टमंडळाने त्याची दखल घेतली नाही. कुठल्या समितीचा अहवाल आणखीन बंजारा समाजासमोर आणला गेला नाही. म्हणजे बंजारा समाज फक्त हा मतदानासाठी वापरला गेलेला हा प्राणी आहे. त्याच्यासाठी बंजारा समाजाचा हा सामाजिक मूलभूत गोष्टीकडे लक्ष देण्याचा हा सरकारचा हेतू नाहीये. बंजारा समाज हा फक्त मतदानासाठी आपल्या पाठीशी राहो आणि त्यांच्या मूलभूत हक्क हे त्यांच्यासाठी त्यांच्या मुलं बाळ जे आज ऊसतोडी करतात. आज तुम्ही बघताय बंजारा समाजाची अवस्था. बरं ठीक आहे, हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जातं त्या धर्तीवर बंजारा समाज पण राहतोय महाराष्ट्रामध्ये. या राज्यामध्ये कित्येक तरी राज्यात आमचे बंजारा समाज असतात तिथं कोणाला एसटी मध्ये कोणी ओबीसी मध्ये कोणी एससी मध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये व्हिजिलिटी प्रवर्ग आहे त्यांना पण जातीय कोण नाही. म्हणजे महाराष्ट्र सरकार हा बंजारा समाजाला काही येडं बनवतं का याच्यात पण आम्हाला काही असं आशंका वाटते. पण मी बंजारा समाजातल्या माझ्या सकल महाराष्ट्रातील बंजारा बांधवांना मी विनंती करतोय की हा लढा आता शांत बसणार नाहीये आणि आपल्याला रोडवर येऊन लढण्याची ही आता वेळ आलेली आहे. तर बंजारा समाजातल्या सर्व घटकातल्या लोकांनी या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आणि या सरकारला जबाब विचारण्यासाठी अंबड तहसील कार्यालय या ठिकाणी यावं मी तुमच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करत आहे. तुम्ही बऱ्याच वेळेस उपोषण केले निवेदन दिले तरी सरकार तुम्हाला उडवाउडवीची उत्तर देत आहे आणि यावेळेसही जर समजा सरकारने तुमची दखल घेतली नाही तर याच्यानंतर काही मोठ्या आंदोलनाची काही प्लॅनिंग आहे का? हे बघा आझाद मैदानावर 30 ते 40 हजार लोक घेऊन मी 1 दिवसाचं आमरण उपोषण केलं होतं. त्या दिवशी सीएम साहेबांनी फोनद्वारा आमच्याशी चर्चा केली पण आतापर्यंत काही आउटपुट त्यांचं काही निघलेलं नाही. जर ह्या वेळेला ह्या प्रशासनाने आणि सरकारने जर दखल घेतली नाही तर याच्यापेक्षा 2 ते 3 दिवसामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल. अजून तुम्ही काही बोलणार आहे? देवनगर घनसंगी